विशेष म्हणजे मला अभिमान वाटतो की आमच्या या आरोग्य मंदिरामध्ये एक सुद्धा मृत्यू झालेला नाही. 80% लोक भीतीमुळे त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलेलं. आपण आपल्या आरोग्य मंदिरात त्याचं उलट केलं, आपण भीती घालवली. म्हणजे हे संकट आहे ना, या संकटात कुठलं राजकारण, कुठला पक्ष, कुठले मार्ग. नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कोरोनाची दुसरी लाट किती भयंकर होती हे संपूर्ण देशाने बघितलंय. यामध्ये सर्वाधिक आकडे हे नगर जिल्ह्यामध्ये होते. नगर जिल्ह्यामध्ये मृत्यूचा दर, ऑक्सिजन बेड उपलब्ध न होणं, व्हेंटिलेटरचा असेल, बालकांचा दर असेल, हे सातत्याने वाढत होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एक देव माणूस पारनेर मतदारसंघामध्ये आला. तुम्हाला लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय? आमदार निलेश लंके, ज्यांना आता प्रत्येक जण देव माणूस म्हणतोय. अगदी देवासारखी त्यांची पूजा केली जाते, पाय धुतले जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आदर व्यक्त केला जातोय. याच निलेश लंके यांच्यासोबत मी बोलणार आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने काम चालू आहे. आमदार साहेब, काय सांगाल, किती हजार पेशंट आता बरे झालेले आहेत आणि काम आता कुठल्या टप्प्यामध्ये सुरू आहे? दुसरी लाट आहे आणि थोडी ओसरती आली आहे, मात्र भयंकर लाटेतही 20-20 घंटे काम केलंय. आपल्याकडे आजपर्यंत आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आरोग्य मंदिर चालू केलं, कोविड सेंटर. कारण कोविड सेंटर आणि आरोग्य मंदिरात फरक असतो. एखादा माणूस दुःखी कष्टी झाल्यानंतर मंदिरात गेला त्याला प्रसन्न वाटतं, संपन्न वाटतं. त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आरोग्य मंदिर, त्या ठिकाणी आल्यानंतर 50% पेशंट कोरोना विसरून जातो. या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आपण कालपर्यंत 7,600 लोक डिस्चार्ज केले. म्हणजे आणि विशेष म्हणजे मला अभिमान वाटतो की आमच्या या आरोग्य मंदिरामध्ये एक सुद्धा मृत्यू झालेला नाही. इतकं व्यवस्थितरित्या चालते. आज बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे की तिसऱ्या लाटीला सुद्धा सामोरं जाण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्जपणे आम्ही उभे आहेत. आणि आपल्याकडे आता जी तिसरी लाट सांगितलं जाते की लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी, लहान मुलांना पॉझिटिव्हची संख्या वाढली. आपल्याकडे सुद्धा एक 60-65 मुलं, लहान मुलं आपल्याकडे आता ॲडमिट आहे. पण त्या मुलांकडे पाहून मला असं वाटतं की लहान मुलांना जरी तिसरी लाट आली पण ते खेळून ते पोरं व्यवस्थित होणार आहे. म्हणजे त्यांच्या असे लक्षण दिसत नाही, कुठलं ताप आला आहे, कुठं सर्दी आली, कुठं ऑक्सिजन कमी झाला आहे, असं काही त्रास जाणवत नाही लहानपणामध्ये. आपल्या आरोग्य मंदिरामध्ये अगदी 80 वर्षाचे बाबा असेल ते सुद्धा हसून खेळूनच सगळेजण बरे होतात. कसा समतोल राखताय? त्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, आरोग्याचे कार्यक्रम असतील, त्याचबरोबर प्रबोधन असेल, हे याची सगळी सांगड घालतायत. आणि कसं जमतंय? लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात रुग्णांच्या? काय असतं हे सगळे कार्यक्रम, हे सगळं ठेवण्यामागं कारण की मी 1 वर्ष झालं कोरोनात काम करतो. कोरोना रुग्णांची सेवा करण्याचं काम करतो. माझ्या इतका कोरोना रुग्णांशी संपर्क, संबंध माझ्या राज्यात नव्हे, देशात सुद्धा कोणाचा आला नसेल. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सुद्धा एवढा संपर्क आला नसेल तेवढा संपर्क माझा आला. आणि मी तो एक अभ्यास केला की मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण किती आणि मृत्युमुखी जे लोक पडले ते कशामुळे पडले. कोरोना झाला, कोरोना झाल्यानंतर म्हणजे नेमका स्ट्रोक कसा होता, काय होता, हा सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं का 80% लोक भीतीमुळे त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलेलं. आपण आपल्या आरोग्य मंदिरात त्याचं उलट केलं, आपण भीती घालवली. म्हणजे काय केलं, त्या ठिकाणी सकाळी योगा असतो. आपला योगा झाल्यानंतर आपल्याला नाश्त्याला सुद्धा आपण प्रोटीन नाश्ता घेतो. अंडे असो, दूध असो, ड्रायफ्रूट असो. दुपारी सुद्धा जेवण डॉक्टरांचं राऊंड झाल्यानंतर 4 वाजता परत आपण फलाहार दिला जातो, फळं वाटप करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण मशीन लावलेली ज्यूस बनवायची. ज्या पेशंटला वाटतं त्याने जे फळ खायचं मशीनला जाऊन ज्यूस प्यायचा. परत आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असो, कीर्तन असो, प्रवचन असो, भजन असो, हिंदी मराठी भावगीतांचा कार्यक्रम असो,
अशी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी जातात. म्हणजे लोक डायव्हर्ट होतात, लोक विसरून जातात, लोकांना असं वाटतं का एकदम रिलॅक्स वाटतं, त्याच्यामुळे ते पेशंट सुद्धा व्यवस्थितरित्या कव्हर होतात. वातावरण आनंदी ठेवल्यामुळं आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. नक्कीच वातावरण आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने शेड्यूल आहे आरोग्य मंदिरामध्ये, ऑक्सिजन बेड्स त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तिथे पोहोचल्यानंतर जे नियोजन आहे, जे रुग्णांचे सगळे काही विचारपूस आहे त्याबद्दल त्यांच्या सगळं प्रेमाने विचारणं असेल, ते खुद्द निलेश लंके स्वतः विचारतात. एखाद्या पेशंटचं बसलेलं असेल तर बाबा तुझं दुखतंय का, तू जेवण केलंयस का, गोळ्या घेतल्यात का, ही सगळी विचारपूस ते स्वतः करतात. त्यामुळे अर्धा रुग्ण हा तिथेच बरा होतोय. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. राज्यात सर्वत्र तुमचं नाव गाजतंय, देशातही निलेश लंके पोहोचलेत, मात्र तुम्ही विरोधकांच्या मनात देखील घर केलंय. आतापर्यंत अनेक विरोधकांनी आरोग्य मंदिराला भेट दिली आहे, तुमच्या कामाचं कौतुक केलंय. काय बातचीत झाली आहे, काय म्हणाले या ठिकाणी जे पक्ष आहे, दुसरा पक्ष किंवा दुसऱ्या पक्षाचा हा माणूस आहे, हे कुठे आलं का आणि त्यांनी तुम्हाला संदेश काय दिला? ही कोरोनाची महामारी, देशावाल्याचे संकट आहे. या संकटात पुढं राजकारण असतं. राजकारणाविरुद्ध सगळे लोक एकत्र आले पाहिजे आणि प्रत्येकाला मदत केली पाहिजे. प्रत्येकाचा आसूर पुसण्याचं काम करायला पाहिजे. माझ्या आरोग्य मंदिरात वेगवेगळ्या लोकांनी भेटी दिल्या, वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी भेटी दिल्या. म्हणजे हे संकट आहे ना, या संकटात कुठलं राजकारण, कुठला पक्ष, कुठले पार्टी. उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खुद्द फोन केला, त्यांना एक कोविड सेंटर सुरू करायचे मार्गदर्शन मागतात. काय बातचीत झाली? मुख्यमंत्र्यांचा नाही फोन झाला, त्यांचे चीफ सेक्रेटरी आहे, त्यांचा मला फोन आला की आम्हाला तुम्ही आरोग्य मंदिर कसे चालवता, हे कोविड सेंटर कसं चालवतं, कारण आम्ही यूट्यूबवर पाहिलं, फेसबुकवर पाहिलं, हे कसं माझ्याकडून माहिती घेतली आहे, आम्हाला पण सुरू करायचं त्या पद्धतीने. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता का, आम्हाला काही ठिकाणी येऊ शकता का, आमचे लोक आम्ही त्या ठिकाणी पाठवतो ते पाहायला. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. असे तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे राज्यातून फोन आले मला, आम्हाला कोविड सेंटर चालू करायचं, कसं केलं काय. नगर जिल्ह्याचे तिन्ही मंत्री आरोग्य मंदिराला भेट देऊन गेले. त्याचबरोबर वरिष्ठ असतील, अजितदादा असतील, त्याचबरोबर शरद पवार असतील, सगळ्यांनी विचारपूस केली आहे कामाबद्दलची. कसं वाटतं जेव्हा वरिष्ठ कौतुकाची थाप देत आहेत, कामाबद्दल कौतुक करत आहेत, काय भावना? समाधान वाटतं ना, आपण एवढं काम करतो आणि आपल्या आदरणीय वरिष्ठ लोकांनी आपल्या पाठीवर जर थाप मारली, आणि इतकं चांगलं काम करतात, एकदम समाधान वाटतं आणि आपल्याला अजून काम करायला ऊर्जा मिळते ना, अजून काम करायला आपल्याला स्पीड वाटतं ना आपलं. आता आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पारनेर मतदारसंघ असेल किंवा नगर जिल्हा असेल, कोविड रुग्णांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. माझा प्रत्येकजण सुरक्षित राहिला पाहिजे असं ते नेहमी म्हणतात. मला कुठलीही फिकीर नाहीये, मी फकीर आहे, मला फक्त जनतेसाठीच वागून घ्यायचं आहे. सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, कौतुक केलं जाते, लांब लांबून लोक खास भेटण्यासाठी येत आहेत. हे सगळी जबाबदारी वाढली आहे का? कारण निलेश लंकेला अगदी लहान मुलगाही ओळखतो आणि अगदी मोठा माणूसही ओळखतो. काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाताना? शेवट काम केल्यानंतर त्या माणसाची आपोआप वाह होतीच ना, प्रसिद्धी वाटतेच ना. तर मला तर राज्यातून देशातून फोन येतात लोकांची, इतकं चांगलं काम करता, अभिनंदनाचे फोन येतात. काही लोक तुमचा अकाउंट नंबर द्या, आम्हाला तुमच्या त्या कोविड सेंटरला पैसे ट्रान्सफर करायचे. म्हणजे राज्यातून मला तर मतदारसंघाचे फोन कमी झाले, बाहेरच्या राज्यातले जास्त फोन झाले, बाहेरच्या जिल्ह्यातलेच फोन झाले, जास्त फोन झाले. प्रत्येक ठिकाणी मागणी वाढली की तुम्हाला आमच्या गावाकडे आलं पाहिजे, तुम्ही आमच्या तालुक्यात आलं पाहिजे, आम्हाला हा सामाजिक उपक्रम करायचा, तुमच्याच हाताने उद्घाटन करायचं, असं प्रत्येक जिल्ह्यातून फोन यायला सुरुवात. नक्कीच उपमुख्यमंत्री देखील साधारण म्हणतात की इथेही निलेश लंके एखादा झाला पाहिजे. प्रत्येकाला निलेश लंकेच हवे आहेत. मात्र कोविडचे हे काम करत असताना विकास कामं कशी सुरू आहेत किंवा विकास कामांचा निधी असेल किंवा विकास कामांकडे दुर्लक्ष पण झालं नाही असं विकास कामांकडे दुर्लक्ष करून थोडं चालतं. विकास कामं सुद्धा झालीच पाहिजे ना. मी जरी त्या आरोग्य केंद्रात 24 तास जरी असतो, शेवट माझी दृष्टी पूर्ण मतदारसंघात असते ना. माझ्या मतदारसंघात पुढं काय चाललंय, माझ्या मतदारसंघात काय अडचणी, हे चालू आहे ना. माझ्याकडे आतापासून 16 कोटी रुपयाच्या कामांचे, बंधाऱ्यांचे कामं चालू आहे, रस्त्यांचे कामं चालू आहे. कामं 100% कामं थोडे बंद करून जमते, कामं पण चालत, विकास पण झाला पाहिजे. पण त्याचबरोबर सध्याच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं माणसाला जीवनदान मिळालं पाहिजे. जीवन महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी जास्त वेळ फोकस करतो. मी पूर्ण वेळ तिथंच राहतो ना.
विकासाचे काम आमचे डेव्हलपमेंट चालू आहे शंभर. नक्कीच विकास कामही झाले पाहिजेत, एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व जनतेसाठी. दुसऱ्या लाटेतला कोरोनाचा अनुभव तुम्ही जवळून घेतला आणि तुम्ही नक्की तज्ज्ञ माणूस राहिला नसेल तितका मी कोरोना रुग्णांसोबत राहिलेलो आहे. तिसरी लाट येणार आहे, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं काय सांगाल आणि अजून काय सुधारणा झाल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन काय परिस्थिती होऊ शकते? तिसरी लाट बऱ्याच तज्ञांचं म्हणणं तर तिसरी लाट येणार आणि त्यामध्ये मुलं पॉझिटिव्ह सापडणार. त्या बाबतीत काही गोष्टी मला निदर्शनात आल्या की आता आमच्याकडे मुलांची संख्या वाढली ना, एक 55-60 मुलं आता आपल्याकडे. पण त्या बाबतीत सुद्धा राज्य सरकारने यशस्वी पावलं उचललेली आहेत. तिसरी लाट थोपवण्याची म्हणजे सेटअप तयार करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा एवढा काही स्ट्रोक बसणार नाही म्हणजे त्या ठिकाणी. आणि आम्ही तर 100% सज्ज आहे तिसऱ्या लाटेच्या बाबतीत. नक्कीच आमदार निलेश लंके म्हणतात की तिसऱ्या लाटेसाठी आम्ही देखील सज्ज आहोत आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकार देखील कटिबद्ध आहे. मात्र कोरोनाची या संघर्षाच्या काळामध्ये सर्वजण एकमेकाला सहकार्य करूयात आणि या महाराष्ट्राला कोरोनामुक्त होण्यासाठी सगळे प्रयत्न करूयात. तुर्तास मी इथेच थांबतेय. धन्यवाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.